श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लाखो भाविक दररोज स्वामींची सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात, अन्यथा आपण केलेल्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करता की नाही? चला तर मग या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, अक्कलकोट ही स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो. अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्राचे जप आणि तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी आपल्याला प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्याला स्वामींचा आशीर्वाद कायम राहावा असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या गोष्टी आवर्जून करायलाच हव्या. या गोष्टींचे भान ठेवूनच सेवा करायला हवी. मुळात आपण स्वामी सेवा करावी हा विचार मनात यायलाही स्वामींचीच कृपा लागते. आपले पूर्वसुकृत बळकट असावे लागतात. आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. एकदा का हा विचार मनात रुजला की समजून जावे, या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहे. मी काय करतो स्वामींसाठी हे महत्त्वाचे आहे. नुसते स्वामी स्वामी करून काहीही होत नाही. तर स्वामींच्या आज्ञेत राहणे, स्वामींचा शब्द खाली पडून न देणे, ही तर खरी आपली कसोटी आहे. हम गया नहीं, जिंदा है याची प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी आहे. कुणाचीही ओंजळ रीती राहणार नाही. इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेतच. परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे, त्यासाठी सक्षम व्हायला हवे. आजही अनेकांना स्वामींच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आपल्या इच्छित भावना मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा, पूजा, स्वामींची भक्ती करावी, कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या, चला तर मग शांतपणे ऐका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करा. स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे, वाईट गोष्टी आचरण करणे, एखाद्याशी खोटेपणाने वागणे. या गोष्टी स्वामींची सेवा करताना अजिबात चालत नाही. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाही. आपले विचार नेहमी सकारात्मक असावे. काही जण नेहमी नकारात्मक विचार करत असतात. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नेहमी नकारात्मक बोलतात. असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही. या अशा लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे, इतरांशी चांगले बोलावे, स्वतः सकारात्मक विचार ठेवायला हवेत. स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी, आपले नित्यक्रम करावे. कोणतीही गोष्ट करताना ती प्रामाणिकपणे करावी. एखादा संकल्प हाती घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे. दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे, दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, इतरांच्या पाठीमागून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होतं. स्वामी या मस्तरी लोकांच्या पाठीमागे कधीच उभे राहत नाही. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. आपले मन चांगले ठेवा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. स्वामींवर विश्वास असला की अशक्यही शक्य होते. आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी आपल्याला मिळतात. स्वामींविषयी त्यांच्या तारक मंत्रातही हेच सांगितले आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत.
त्यासाठी आपल्याला स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा. स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर होते तेव्हा शुभ आशीर्वाद मिळतात. आपल्याला स्वामींचे अनुभव येतात तेव्हा आपले जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी आपले नक्की चांगले करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. गरिबाला मदत करणे, मोठ्या माणसांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे आणि मुख्य म्हणजे माणुसकी जपणे, या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. आपल्यासोबत काही असे वागले तरी आपण त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या ह्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत. आपले कार्य स्वामींना समर्पित करावे. स्वामी नक्कीच आपली मदत करतील आणि अशक्य गोष्टी शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.